त्याचसोबत आपल्या सगळ्या बहिणींकरता या ठिकाणी भाऊबीजेची ओवाळणी, या ठिकाणी राखीची ओवाळणी म्हणून आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली। 2,20,00,000 महिलांच्या खात्यामध्ये आता दरमहा या ठिकाणी 1,500 रुपये भरणं आपण सुरू केलं। बहिणींनो, आता ऑक्टोबर महिन्यामध्ये 7-8 तारखेकडे पुढच्या 2-3 दिवसात तुमचे ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे दोन्ही महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आणि चला सुरू झालं। व्हेरी गुड। पुढच्या 4-5 दिवसात ज्यांचे आलेले त्यांच्याही खात्यामध्ये हे पैसे त्या ठिकाणी जाणार आहेत। त्यामुळे 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे आपण टाकतो। तर मला तुम्हाला एकाच गोष्टीपासून सावध करायचं आहे। आम्ही मंचावरचे सगळे तुमचे लाडके भाऊ आहेत, मुख्यमंत्री अजितदादा, आम्ही सगळे लाडके भाऊ आहोत, पण काही तुमचे सावत्र भाऊ देखील आहेत। ते सावत्र भाऊ कोर्टामध्ये गेले आहेत। ते म्हणतात लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, महिलांना मोफत एसटीची योजना, सगळ्या योजना बंद करून टाका। ते म्हणतात या योजना म्हणजे पैशाचा अपव्यय आहे। ते कोण आहे? हायकोर्टमध्ये गेले आहेत अनिल वडपल्लीवार। अनिल वडपल्लीवार कोण आहे? काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि सुनील केदार यांचे निवडणूक प्रमुख हे आपल्या योजनेच्या विरुद्ध हायकोर्टात गेले आहेत। पण काळजी करू नका, सावत्र भावांच्या किती कोर्टात दुखलं तरी सख्खे भाऊ योजना बंद करू देणार